आपल्या सगळ्यांच्या मुंबईच्या अध्यक्ष राखीताई ज्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकले ते जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, व्यासपीठावरचे मान्यवर, सरकारी बंधू वगैरे गेले 3-4 दिवस मला रसा ठीक नाही आहे आणि त्यामुळे सर्व बोलण्यामध्ये समजण्यामध्ये अंतर करायची शक्यता आहे. मला आनंद आहे की आज तुम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन उद्याच्याला या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रसंगी संघर्ष करायचे त्या संबंधीची तयारी करण्याच्यासाठी हे आजचं शिबिर या ठिकाणी आयोजित लोकसभेच्या निवडणुका झाल्या. एक वेगळं चित्र आपण पाहिलं. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाला लोकसभेला अतिशय चांगलं यश हे मिळालं. आपण 10-11 जागा लढवल्या त्याची 1 जागा आपण जिंकू शकलो नाही, शशिकांत शिंदेची. पण ती सीटसुद्धा अतिशय कमी मतांनी गेली आणि बाकीच्या सगळ्या जागा या आपण जिंकल्या. आज देशाच्या पार्लमेंटमध्ये जे आपले 10-11 खासदार आहेत ते एका विचारानं महाराष्ट्राच्या जनतेचे मत मांडण्याच्या संबंधीचं काम अतिशय प्रभावीपणे करतात. आजच्या सभेत मी संख्येचं भाषण ऐकलं. आज देशाच्या पार्लमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचा प्रश्न ते आणि त्यांचे सगळे सहकारी अतिशय उत्तम रीतीने मांडतात. लोकसभेला यश चांगलं मिळालं पण ती स्थिती विधानसभेला राहिली नाही. त्याचं कारण सांगणं अवघड आहे. एकंदर निवडणूक यंत्रणेच्या संबंधी लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचं संशयाचं वातावरण आहे. कदाचित तुमच्या वाचण्यात आलं असेल गेल्या आठवड्यामध्ये राहुल गांधी यांनी एक लेख देशाच्या सगळ्या वृत्तपत्रात लिहिला आणि त्या लेखाचं सूत्र आजची निवडणूक घेण्याची पद्धत त्यासंबंधी एक प्रकारचा लोकांच्या मनात अस्वस्थता आहे हे त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं. ठीक आहे, तर निवडणूक होऊन गेली तो निकाल थोडा आपल्याला सुद्धा अस्वस्थ करणारा होता. पण मी बघतोय ठिकठिकाणी राज्यात गेल्याच्या नंतर सामान्य कार्यकर्ता हा मजबूत आहे. परवा पुण्याला
महाराष्ट्राचं अधिवेशन झालं. आज राखीसाईंनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. याच्यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते की काय झालं असेल ते झालं, पण कार्यकर्ते होणं जिद्दीनं संघर्ष करण्याचं पुढे. महानगरपालिकेच्या निवडणुका त्याला सामोरं जायचं आहे. आम्ही काही लोक चर्चा करतो आणि साधारणतः या संबंधीची नीती पक्षाची काय असावी तर त्याच्यामध्ये त्या शहरामध्ये त्या जिल्ह्यामध्ये तिथली जी संघटना आहे आणि संघटनेचे जे सहकारी आहेत त्यांनी एकत्र बसावं आणि निवडणुकीला सामोरं जायचा कोणता मार्ग अधिक योग्य आहे याचा विचार करावा. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मुंबईमध्ये आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि ते सामोरं जात असताना तुम्हाला कोणाशी युती करायची का, तुम्हाला स्वतंत्र लढायचं का, याबद्दलचा निर्णय तुम्हा लोकांना बसून घ्यायचा. तुम्ही असं म्हणलं की त्या निमित्तानं कार्यकर्त्यांना जनमानसामध्ये प्रतिष्ठा देण्याच्यासाठी आणि त्याचं नेतृत्व तयार होण्याच्यासाठी आम्ही स्वतंत्र लढू इच्छितो, ही मानसिकता तुम्हा सगळ्यांची असेल तर फक्त त्याचा विचार करेल. तुम्हाला असं वाटतं की समविचारी लोकांच्यावर आपण बसावं आणि जागेची वाटणी करावी तर त्यालाही संमती आम्हाला लोकांची राहणार आहे. आणि म्हणून लवकरच बसून उद्याचं धोरण काय असावं याचा विचार तुम्ही करा. तुमची सूचना आम्हाला द्या, त्याप्रमाणे या निवडणुकीला तुम्हा सगळ्यांना कशी संधी देता येईल हे पक्षाचं नेतृत्व करेल ही खात्री या ठिकाणी देते. माझी सतत इच्छा ही आहे की अनेक ठिकाणी नव्या पिढीला निवडणुकीला सामोरं जायला संधी द्यावी, त्याचं नेतृत्व तयार होईल. लोकांच्या समोर नेतृत्वाची जाण ही जनतेला होईल आणि पक्षवाढीच्या दृष्टीनं त्याची उपयुक्तता होईल त्याचा विचार केला पाहिजे. मुंबईची निवडणूक एखाद्याला माझी खात्री आहे की देशाचं लक्ष लागणार. मुंबई ही देशाला दिशा दाखवते. मुंबई सर्व देश, सर्व राज्य, सर्व भाषिक, सर्व धर्मीय या सगळ्यांचं संमेलन असणारी ही नगरी आहे. आणि त्यामुळे साहजिकच एकंदर राजकीय जे चित्र असतं त्याचे परिणाम मुंबईमध्ये बघायला मिळतात. आज एका वेगळ्या परिस्थितीतून आपला देश जातो आहे. या देशाला जवाहरलाल नेहरू असोत, इंदिरा गांधी असोत, श्री नरसिंहराव असोत, अशा अनेक मान्यवरांनी या देशाची
एक नीती काय आहे की देश स्वातंत्र्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय जगताच्यासाठी सातत्यानं काही भूमिका मांडली. हा देश सामान्य माणसाच्या सामूहिक शक्तीला सन्मान देणारा देश आहे ही भूमिका मांडली. सेक्युलरिझम हे सूत्र कायम मजबूत केलं आणि त्या पद्धतीनं आपण देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणामध्ये भारताची भूमिका घेतली. आजची चिंतेत आले याचा उल्लेख या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांनी केला. भारताचं नेतृत्व सातत्यानं जगाचा सर्व घटक एकसंध राहावा याचा पुरस्कार करणार होता. आज एक वेगळं चित्र दिसतंय. इस्रायल सारखा देश की जो देश शेतीच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करतोय त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पण दुसऱ्या बाजूने आज जे गाजामध्ये होत आहे, जे हल्ले त्या ठिकाणी केले, निरपराध मुलं आणि लोक मृत्यूमुखी पडले, त्यांची घरं उद्ध्वस्त झाली आणि हे सगळं होत असताना जगाचे अनेक देश हे स्वस्थ राहिले. भारत म्हणजे इंदिरा गांधींचा कालखंड असो, नेहरूंचा असो, नंतरचा कालखंड असो, नेहमीच या प्रश्नावर एक वेगळी भूमिका घेणारा, मानवतेचं रक्षण करणारा ही प्रचिती आपल्या देशाची होती. पण सातत्यानं हल्ले करायचे आणि निरपराध लोकांना उद्ध्वस्त करायचं हे विचित्र होतंय. आणि हे घटत असताना कालच युनायटेड नेशनमध्ये या संबंधीचा प्रस्ताव आला आणि भारताने अतिरेक्यांच्या विरुद्ध भूमिका घेण्याची आवश्यकता असताना तटस्थता ही स्वीकारली. हे भारताचं धोरण नाही. दुर्दैवानं आज ज्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र आहे ते अशा प्रश्नावर देशाचं स्वच्छ धोरण हे दुनियेच्या समोर मांडत नाही. आणि त्यामुळं भारताच्या बद्दलचा गैरसमज हा जगाच्या एका मोठ्या वर्गाच्या मनात होतोय आणि होईल अशी स्थिती आज बघायला मिळते. आणि त्याच चित्र या देशात सुद्धा दिसत. आपण बघितलं मध्यंतरी काश्मीरमध्ये 2-3-4 लोक आले आणि निरपराध लोकांची हत्या त्यांच्या ठिकाणी केली. जे काही घडलं त्यावेळेला देश अस्वस्थ होता. पण एवढं झाल्याच्या नंतर केंद्र सरकारची जबाबदारी ही आहे की जे कोण 3-4-5 लोक मशीन गन घेऊन येतात, निरपराध लोकांना ठार मारतात, त्यांच्या संबंधीची सत्ताची भूमिका ही घेण्याची खऱ्या अर्थानं आवश्यकता होती. मी काश्मीरच्या जनतेचं अभिनंदन करतो. इतकी कठीण स्थिती झाली असताना सुद्धा त्यांनी संयम दाखवला. काश्मीरच्या विधानसभेमध्ये स्पेशल सेशन बोलवलं गेलं
आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांनी ठराव मांडला आणि जे काही घडलं त्याचा निषेध केला आणि आम्ही एकसंघ आहोत, देशाच्या सगळ्या घटकांच्या बरोबर आहोत या प्रकारचा ठराव एक वर्षाने काश्मीरच्या विधानसभेने मांडला. हा दृष्टिकोन भारताच्या दृष्टीनं अत्यंत मौल्यवान आहे. आणि म्हणून हे जे चित्र देशामध्ये एका बाजून दिसतंय आणि दुसऱ्या बाजूनं ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी अशा गोष्टीच्या वेळेला स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका न घेणं हे देशाच्या हिताच्या दृष्टीनं नाही. मी याच्यावर काही अधिक बोलू इच्छित नाही, पण आपला पक्ष हा सर्व धर्माचा पुरस्कार करणारा, शांततेला समृद्धी देणारा, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गांधी नेहरू यांनी जो दृष्टिकोन दिला त्याच्या पाठीशी आणि त्या विचाराला शक्ती देणार असा आणि अशी भूमिका घेऊन जाणारा हा आपला पक्ष आहे. आणि त्या दृष्टीनं एक सामाजिक ऐक्याचं वातावरण कायम टिकेल या दृष्टिकोनातून आपल्याला जागृत राहावं लागेल एवढंच त्या ठिकाणी. आज संघटना म्हणून आपल्याला कष्ट करावं लागतील, निवडणुकीला सामोरं जावं लागेल. मला आनंद आहे की राखीताई यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही सगळेजण थोडा अस्वस्थतेचा काळ असला तरी पुन्हा एकदा जोमानं पक्ष संघटना बांधण्याची भूमिका घेऊन तयारी लागलात आणि त्याचं प्रतीक या शिबिराच्या माध्यमातून आपण दिवसभर या ठिकाणी बसून पुढची नीती ठरवायचा विचार तुम्ही केला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, राखीताईचं अभिनंदन करतो. आणि जे तुम्ही ठरवाल त्याच्या पाठीशी आमची सगळ्यांची साथ राहील, तुम्हाला साथ राहील हाच विश्वास या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद साहेब. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.